अंजनीचे सुता तुला रामाच्या वरदान, एकमुखाने बोला आता जय जय हनुमान। येत्या 2 एप्रिल 2026 रोजी आपण सर्वजण हनुमान जन्मोत्सव साजरा करणार आहोत। संकटमोचक हनुमंताच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातील सर्व दुःखे दूर होतात। पण हनुमंताच्या पूजेमध्ये आपण तुळशीचे पानेच का वापरतो किंवा त्यांना चमेलीचे तेल किंवा फुले का बरं अर्पण करतात, यामागे नक्की शास्त्र आहे तरी काय? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पूजेचा शुभ मुहूर्त, पौर्णिमिक कथा आणि त्यामागचे रहस्य सविस्तर जाणून घेणार आहोत। जर तुम्ही हनुमान भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका। सर्वात आधी जाणून घेऊया पूजेची योग्य वेळ। पंचांगानुसार यावर्षी चैत्र पौर्णिमा तिथी 2 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच गुरुवारी येत आहे। पौर्णिमा तिथीची समाप्ती 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 होणार आहे। पूजेच्या श्रेष्ठ मुहूर्त तिथी समाप्तीपूर्वी म्हणजे सूर्योदयापासून ते सकाळी 7:40 पर्यंत पूजा करणे सर्वात फलदायी ठरणार आहे। जर तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर दिवसभर तुम्ही हनुमंताचे स्मरण करू शकता, परंतु मुख्य पूजेसाठी सकाळची ही वेळ सर्वोत्तम मानली जाणार आहे। आता पाहूया हनुमंताला तुळशीचे पाने किंवा माळ का अर्पण करतात। यामागे एक अतिशय सुंदर कथा लपलेली आहे। रामायणाच्या काळात जेव्हा हनुमान माता सीतेला शोधत लंकेत गेले आणि परत आले तेव्हा त्यांना खूप भूक लागली होती। माता सीतेने त्यांना भोजन वाढले, पण हनुमंताची भूक काही शांत झाली नव्हती। संपूर्ण अन्न संपले तरी हनुमान तृप्त झाले नाहीत। तेव्हा माता सीतेने हनुमंताला एक तुळशीचे पान खाण्यास दिले। ते पान खाल्ल्यावर हनुमंताची भूक लगेच शांत झाली। तेव्हापासून हनुमंताला तुळशीची माळ किंवा पानाचा प्रसाद अर्पण करण्याची प्रथा पडली आहे। तसेच तुळस ही भगवान विष्णूंना म्हणजेच प्रभू श्रीरामांना अत्यंत प्रिय आहे। आपल्या रामाच्या प्रिय गोष्टी हनुमंतालाही तितक्याच प्रिय आहेत, म्हणून त्यांच्या पूजेमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चमेलीचे तेल आणि फुले का? सुगंध आणि शांतीकरिता। चमेलीचा सुगंध अत्यंत मोहक आणि सात्विक असतो। असे मानले जाते की चमेलीच्या तेलाचा सुगंध हनुमंताला शांतता देतो। सिंदूर आणि चमेली। आपण हनुमंताला जो सिंदूर लावतो तो नेहमी चमेलीच्या तेलामध्ये कालवून लावला जातो। याला चोला चढवणे असे म्हणतात। चमेलीच्या तेलामुळे हनुमंताची शक्ती आणि तेज वाढते असे शास्त्रात सांगितलेले आहे। चमेलीच्या तेलाने हनुमंताची पूजा केल्यास मंगळ आणि शनी या ग्रहाचे दोष दूर होतात। या जन्मोत्सवाला हनुमंताला चमेलीच्या फुलाचा हार किंवा तेल नक्की अर्पण करा, त्यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील। तर भक्तांनो, 2 एप्रिलच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा। हनुमंताच्या मूर्तीला किंवा फोटोला सेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा। राम नाम लिहिलेली 11 पिंपळाच्या पानाची माळ किंवा 108 तुळशीच्या पानाची माळ त्यांना अर्पण करा। या दिवशी हनुमान चालीसा, बजरंग बाण किंवा सुंदरकांड यांचा पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते। त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते। तर ही होती हनुमान जन्मोत्सवाची संपूर्ण माहिती। मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। तुम्हा सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि उज्ज्वल गीता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोवर भक्तीत राहा। जय श्रीराम।